36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाट परिसरामध्ये वारंवार होणारी वाहतूक कोंडी, जड वाहनांची वाढती वर्दळ आणि अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी वाहतूक शाखा आणि RTO विभागानं संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. घाटातून धोकादायक पद्धतीने ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या एका जड वाहनावर कारवाई करत तब्बल 78,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. संबंधित दंडाची रक्कम तात्काळ वसूल करण्यात आली आहे. अजिंठा घाटामध्ये वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं ही कारवाई अधिक कठोरपणे सुरू केली असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या अजिंठा घाट मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू असून अनेक वाहन चालक नियमांचं उल्लंघन करताना क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक करत असल्यानं वाहतुकीवर ताण निर्माण होतोय. त्यामुळे घाटामध्ये वारंवार ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण होते. अपघातांचं प्रमाण देखील वाढलं. या पार्श्वभूमीवर वाहतूक विभाग आणि RTO प्रशासन सतर्क झाले. पुढील काळातही अशा धडक कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. ही संयुक्त कारवाई पोलीस अधीक्षक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांच्या नेतृत्वात पार पडली आहे. यामध्ये RTO अधिकारी राजश्री साळुंखे, RTO नितीन राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक मुंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत पाटील, विक्रम बाहुल, किशोर मेहेर, पोलीस अंमलदार श्रीकांत दांडगे तसेच चालक पोलीस अंमलदार राहुल दाभाडे यांनी सहभाग घेतलाय. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनानं दिला. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शेख नदीम, छत्रपती संभाजीनगर.